नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे आरोग्य विभागाची. पाहूया सविस्तर. पंतप्रधान कार्यालयाकडून निरोगी गाव म्हणून किनवट तालुक्यातील 5 गावांची निवड. बालमृत्यू व गरोदर माता मृत्यू कमी करण्यासाठी देशात 884 जिल्ह्याची निवड. पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान गाव निरोगी मोहीम राबवणार. 884 जिल्ह्यापैकी नांदेड जिल्ह्यातील आकांक्षित तालुका म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडून किनवटची निवड. गरोदर माता व बालमृत्यू टाळण्यासाठी व टीबी मुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडून देशातील 884 जिल्ह्याची निवड केली असता यामध्ये नांदेड जिल्ह्यातील आकांक्षित तालुका म्हणून किनवटची निवड करण्यात आली. आणि या किनवट आदिवासी बहुल भागातील दहेली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सलाईगुडा, राजगड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या घोटी, जलदरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या धानोरा, शिवनी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ठाकरवाडी, कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भिलगाव अशा 5 गावांची निरोगी गाव म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी के.पी. गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून 5 गावाची निवड झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी के.पी. गायकवाड यांनी धानोरा येथील आरोग्य पथक उपकेंद्राला भेट देऊन येथील आरोग्य अधिकारी रोहिणी रमेश डोळस, समुदाय आरोग्य अधिकारी मीरा जडे, आरोग्य सेवक फिबी राठोड, आरोग्य सेविका आरबी श्रीमंगले, आशा वर्कर पूजा गारोळे यांना निवड झालेल्या गावातील गरोदर माता आणि विविध आजारांवरील घ्यावयाची काळजी याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्युरो रिपोर्ट, नांदेड. सर्वप्रथम आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आयुष्मान भव या कार्यक्रमांतर्गत आयुष्मान गाव या अंतर्गत बेल्लुरी धानोर या गावाची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि या निवडीचा उद्देशच असा आहे की गावातील ज्या काही ॲक्टिव्हिटी आम्ही आरोग्याच्या संबंधित ज्या राबवणार आहोत त्याच्यामध्ये किमान 6 ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपण मॉनिटर करणार आहोत. याच्यामध्ये मग गरोदर माताची नोंदणी असेल, गरोदर माताची प्रसूती असेल, गरोदर माताचं जे ॲनिमियाचं जे प्रमाण आहे ते प्रमाणच्या अनुषंगाने असेल, किंवा मग तिचं लसीकरण असेल, किंवा तिच्या बालकाचं लसीकरण असेल, किंवा मग गावातील टीबी रुग्ण असतील, ह्या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गावामधील एकही गरोदर माता 12 आठवड्याच्या आत तिची नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची या ठिकाणी आपण काळजी घेणारच आहोत. सोबतच प्रत्येक गरोदर मातेचं बाळंतपण हे आपण संस्थेमध्येच, मग ते सब सेंटर असेल, PH असेल, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, किंवा मग RHSDS असेल, या ठिकाणी आपण प्रत्येक गरोदर मातेचं बाळंतपण या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटला असं अपेक्षित आहे की माता मृत्यू आणि बालमृत्यूचं जे काही प्रमाण आहे, प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या दरम्यान होणारे जे काही बालमृत्यू किंवा माता मृत्यू जे असतात ते टाळणे हा या मागचा उद्देश आहे. सोबतच आपल्याकडं असणारं जे काही गरोदर मातेमधलं ॲनिमियाचं जे प्रमाण आहे त्या लवकर निदान आणि लवकर उपचार या अंतर्गत आपण प्रत्येक गरोदर मातेचं मग SB असेल किंवा CBC असेल याच्या माध्यमातून आपण ते निदान करून ॲनिमिक मात्यांना आपण IP च्या गोळ्या असतील, कॅल्शियमच्या गोळ्या असतील, किंवा मग आहार असेल त्या आहाराचं मार्गदर्शन करून आपण तिला ॲनिमियामुक्त या ठिकाणी आपण करणार आहोत. सोबतच प्रत्येक गरोदर माता असेल किंवा मग 0 ते 5 वर्षाचे बालकं असतील त्यांचं लसीकरण करून आपल्याला त्या मुलांमध्ये कशा पद्धतीनं प्रतिकारक्षमता निर्माण करता येईल आणि एकही बालमृत्यू होणार नाही याची काळजी आपल्याला या आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत आस्पिरेशनल तालुका हा किनवट तालुका म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि या तालुक्याअंतर्गत आपण या गावची जेव्हा निवड करतो तेव्हा 0 ते 5 वर्षाच्या मुलांची लाईन लिस्ट तयार करून ड्रॉपआउट असलेली जे काही मुलं असतील, समजा ज्याचा एखादा डोस घेतलेला आहे आणि दुसरा डोस लसीकरणाचा राहिलेला असेल, त्या सर्व मुलांना शोधून आपण 100% लसीकरण काढली आपण त्या मुलांना या ठिकाणी आणणार आहोत. त्याच्यानंतर शासनाचं धोरण जे आहे की प्रसूती झालेल्या मातेमध्ये जे काही कमी वजनाच्या बाळाचं जन्माचं जे प्रमाण आहे ते आपल्याला
या तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये होणारे जे काही जन्म असतील ते जन्म कमी वजनाचं जे काही बाळ जन्माला येणार आहे त्याचं प्रमाण हे आपल्याला किमान 2% आपल्याला खाली आणणं अपेक्षित आहे. सोबतच या गावामध्ये आपण आपल्याला 2025पर्यंत जेव्हा TB मुक्त भारत ही संकल्पना जी पंतप्रधानांची आहे ती साकार करण्याच्या अनुषंगाने आपण या गावामधील असलेले संशयित जे काही TB रुग्ण आहेत त्यांचं म्हणजे थुंकी नमुना घेणं असेल किंवा एक्सरेसाठी पाठवून आपल्याला त्याचं TBचं निदान करून त्याला उपचाराखाली आणून 100% त्या व्यक्तीचा TB जो आहे किंवा रोग जो आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला दूर करणं आहे. तर हे जे काही इंडिकेटर आहेत आपल्याला ती इंडिकेटर आम्ही आमच्या MPW असेल, ANM असेल, आशा असतील, आमचे समुदाय आरोग्य अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील यांच्या संगनमताने किंवा समन्वयाने आम्ही याची प्लॅनिंग करून या ठिकाणी आपण पूर्णपणे 100% कशा पद्धतीनं हे गाव निरोगी राहील याकडे आपण लक्ष देणार आहोत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.